काय ना कुठं टाकून डोळे एवढे अय सोमा अय कार फोन कार उचले ना माझा म्हणजे म्हणजे अरे तू फोन केला तर फोन उचले ना तू पैसे द्यायचे काय तुला आम्ही काय पळून चाललोय का लागा तुला किती पैशाला लगेच 2 दिवस झाले नाही माग लागला लगेच. ऐक 8 दिवसासाठी पैसे घेतले होता आज झाले 4 महिने बचत गटाचा उचलून दिले तर म्हातारे काढेल मला घराबाहेर अरे मग तो ऊस न दिलेत मला पैसे आता उचलून तुला दिले याच मी भरतोय ना पण त्याचं मग बरं ना मग मी काय करू त्याला मग आता ऊस न दिलं मग याच तुलाच भरायला लागणार मी काय मी भरून का याच त्याचं विषय तेव्हा नाही विषय 8 दिवसाचा होता मला सांग तुला द्यायचेत का नाही मला माझ्या पद्धतीने हो. वसूल करायला तुला जसं वाटन तसं समज माझ्याकडे जेव्हा पैसे येते तेव्हा मी तुला पैसे देऊन टाकेन. पैसे घेताना कसला गोड बोलतो का तू इतके गोड? पैसे बुडवे तुझा बॅनर लावतो गावात हो तू काय गावात बॅनर जरी लावला आणि काय लावला कोणी माझं काय वाकड करू शकत नाही कळलं का पैसे घेताना पद्धत असते एक व्यवहाराची पद्धत तुला असते पैसे देतो म्हणलं मी काय पैसे घेऊन पळून नाही चाललो कुठलं गाव सोडून मला बाकीचं माहित नाही माझ्या 8 दिवसात पैसे सोय लाव हप्ता भरतो मी तिकडे बचत अरे गटाचं. तुला काय- मी यासाठी नव्हतं घेतलं पैसे तू सावकार बिवकार आहे का मला सांग बरं सावकाराचा नाही विषय आणि मग? पैसे तुला दिलेत मग द्यायला काय येडा फेडाय काय हो मी तुला जर लई येड्यानं करीत असला ना डायरेक्ट मी केस करेन पोलीस स्टेशनला जाऊन डायरेक्ट तुला करायचे ना काय माझ्याकडे पुरवायचं ट्रान्झॅक्शन आहे माझ्याकडे तुला पैसे दिले हा. मला तू मला काय सांग- मला सांग? सांगतो मीच करतो काय मग करायचं तू डायरेक्ट याच मागवतोय म्हणल्यावर हेच कोण तुला लागतंय आता मला डायरेक्ट हप्ता भरतोय म्हणून हप्ता मी भरतो 8 दिवसात पैसे नाही दिले तुला याच पण भरावं लागेल हो तुला सांगतो मला जावं होत्या ना तेव्हा मी पैसे देईन गाड्या आता काय माझ्याकडे रुपये बी नाही पण मेन तसं नाही म्हणून जमणार नाही 4 महिने झाले 8 दिवसाचे बोली घेतलं होतं ना तुझ्याकडे शिडी काय फी ओढून दिली ना तुला कळलं मग काय गाय मी काही चोरी चाळ मग डायरेक्ट काय काय करते करायचं ते करतो घराला सुद्धा कुलूप लावू शकतो मी लावचीन बरं बघतो काय मी ते काय करायचं अरे तुझ्यात बी काय तर मी बघतो मग मी पण कसं देतोय बघतो पैसे तुला बी हा लगा आला लगे वर नाक बसलून बोलायला तुझ्यासारखी 56 येऊन गेल्यात माझ्याकडं हा नाटक करायला लागलाय लई हे मानसी काय करते हा फुलं तोडते कॉलेजला नाही गेली आज जायचंय थोड्या वेळाने म्हटलं आधी देवपूजा करावी म्हणून फुलं तोडत होते बरं मला एक विचारायचं तुला मग आपली फ्रेंडशिप होई तू माझं काम करशील का एखादं सांगितलं तर करण की बोल ना काय मला जरा वेगळंच वाटतंय सांगू का नको असं झालंय वेगळं काय वाटायचं सांग की काय ऐक ना हा करशील ना माझ्यासाठी तुझं पण प्रॉफिट होईल ठीक आहे नक्की हा? हम्म. येऊ का यायला लय वेळ झालाय फोन केला हिला ये नाही कशी काय माहिती इथं लय दिवस झालं फोनवर बात नाही काय नाही मानसी हा किती वेळ लावला किती वाट बघतोय तुझी मी अहो काय करू मी माझा एकतर फोन फुटला त्याच्यामुळे मित्राचा फोन आहे ना त्याच्या फोनवरून तुम्हाला फोन केला होता मी आला पण माझ इकडे काय जीव तर मिळत असं लागतं ह्याचा विचार केला का अहो आता माझा फोन फुटला मग त्याच्यामुळे कॉन्टॅक्टच नाही झाला एक तर आपलं मेसेजवर किती दिवस नाही का मेसेजवर बोलणं झालं त्यातलं एक आहे की तुझा मोबाईल बंद पडला हा मग काय तर मला हे वाटलंच पण आता इथून पुढे मोबाईल असा बंद सुद्धा पडून द्यायचा नाही हा आई आता बंद कस काय म्हणजे तुझ्यासाठीच घेतलाय पेशंट माझ्यासाठी घेतला हा पण इथून पुढे मला रोज फोन पाहिजे आता मेसेज नाही आता मोबाईलवर फोनच झाला पाहिजे हा हा? करू ना मी फोन पण फोन मध्ये बॅलन्स टाकला का अरे 1 वर्षाचा रिचार्ज करून दिलाय तुला 1 वर्षाचा हा 3500 रुपयाचा रिचार्ज करून दिला आणि काय पाहिजे तुला हा हा मग काही नाही फक्त मला रेग्युलर फोन पाहिजे करा ना फोन आठवड्यातून म्हणजे दिवसातून एकदा नाही सारखं जरी करू वाटलं तरी करायचं बर करण ना करण म्हणला का लय दिवस लावलं का तुम्ही भेटायला हा आणि का आपण मेसेजवर बोलायचं हे झालं ते झालं आज जवळ आली तू मनात कस तर लय वेगळं वाटायला अच्छा लागलं म्हणजे तुमच्या भावना तुम्हाला बोलता येणार तर हा हा. कुठं चालली तू आता मी कॉलेजला मी का सोडवायचं कशाला जाते नाही, ना मी. येतो रे. कशाला उगाच? नको जाते येतो मी नको टेन्शन घेऊ चल बस मी तुला सोडून येतो चल बस रे बसली का बसले ए यार मानसी
तू रडायला काय झालं तुला? तुम्ही एवढा फोन अर्जंट करून बोलून घेतले तुम्हाला. अरे झालंय काय पण मला तेवढंच सांग ना तू माझी आई काय झालं आईला? माझी आई ऍडमिट आहे. डॉक्टर म्हणले खूप सिरियस आहे ती, तिला 1-2 लाख रुपये लागतील. कुठे अरे रडू नको मी देतो ना पैसे तुला. तू रडती काय लगेच? मी आहे ना तुझ्यापाशी. खरंच तुम्ही देतात पैसे? अरे देतो म्हणून खरंच देतो. आपल्याकडे पैशाला काहीच कमी नाही. तुला पाहिजे तेवढं पैसे देतो. काय लागते तेवढं लागते मग तर बस ना. आणि पण खरं तर ना मला तुमच्याकडून नव्हते घ्यायचे हो. पण काय करणार, माझ्याकडे पैसेच नाहीये. अरे नको टेन्शन. ऐक ऐक ऐक. आता काय करू आपण? खाली बस खाली बस. 1 मिनिट खाली बस. नाही तर माझ्याकडे ना एक 20,000 आहेत आता सध्याच्या घडीला. किती? 20,000 आहेत. शिदर तुला आणि काय लागलं तर मला डायरेक्ट तू फोन पे वर फोन करून सांग की फोन पेला मला पैसे पाठव म्हणून. मी तुला डायरेक्ट पाठवतो. आणि एक कर, मी काय करतो पैसे घेऊन येतो डायरेक्ट आपण दवाखान्यात जाऊ डायरेक्ट. हा मी आलो असतो दवाखान्यात तुझ्याबरोबर लगेच. कशाला उगाच? अरे मग लागलेले पैसे वगैरे काय लागले तर परत नको द्यायला थोडंफार तेवढं. तुम्ही ऑनलाईन करा ना. आणि तसंही दवाखान्यामध्ये माझा भाऊ असेल ना, त्याला काय सांगणार मी तुम्ही कोण आहेत काय आहे? तेवढं आहे लागतं. हा मग मग मला पैसे लागले ऑनलाईन करा ना मग तुम्ही. लागला की मला फोन कर, मी लगेच पैसे पाठवून देतो. हा हो. कितीही लागू पैशाचा विचार करू नकोस. हा बरं येऊ का मग मी? हा या. आणि रडू नको, काळजी घे. नाही हा. नाही रडत नाही. येतो मी. हम्म. काय भांड्याचा राडा पडलाय हो. मामी तुम्ही बरं आहे का तुम्हाला? मला काय दाढ भरली बरं असायला? आणि तुम्ही दुखत होतं म्हणलं तुमचं. मला कुठं काय झालं दुखायला? मी तर असे हाय असे ठणठणीत आहे. हो मानसी कुठे आहे? मानसी काय बरी मानसी आली का? कुठं मसनत नेल तर मला इकडे बाहेर. मानसी तुम्हाला डायरेक्ट म्हणली तुम्हाला अटॅक आलता म्हणून डायरेक्ट. कवा अटॅक आलता मला? मी तर रोज हे काम करते. ते मी 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 कधी बोलले असं? काही काय बोलता तुम्ही? आणि तुम्ही कोण? मी नाही ओळखत तुम्हाला. मानसी मी तुला किती फोन केलेत का? कुठला फोन? आई तुला माहिती ना माझ्याकडे फोन तरी आहे का ग? तिला फोन नाही, तिचा फोन फुटला तर आम्ही तिला फोन नाही घेऊन तिला दिला. नवा घेऊन दिला मी फोन माझा. तुम्ही फोन घेऊन दिला? हा पण तुमचा माझा संबंध काय फोन घेऊन द्यायचा काय? अगं काही विषयच नाहीये. तू कशाला मला म्हणते उगाच? मानसी अशी का बदलते आता तू? तुला फोन दिलाय मी जवळजवळ 70-80 रुपये दिले. सांग काय? पैसे दिले हे तो बघा, तुमचं काहीतरी गैरसमज झालाय. तुम्हाला तसं वाटतंय तसं काहीच नाहीये. आला का मग? तुम्ही येऊ. कस काय काही पण म्हणता माझ्या पुरीला? हे काय ऑनलाईन एक ऑनलाईन नाही तुम्हाला ही दावतो मोबाईल घेऊन दिला तिला. हा हे आम्ही सेल्फी काढलेला फोटो दिसला का? अगं घे काळ तोंड करते का तू बाहेर जाऊन? याच्यासाठी काम अहो, मामी हाणू नका तिला. तुम्ही तिला का हाणतात? नका हाणू तिला. काय आता मामीचा काय विषय? तुम्ही कोण काय? मी तुम्हाला ओळखीत नाही काय नाही. मग एकटा घरी आलात, पुरीला पैसे दिले, मोबाईल दिले, म्हणजे आमची इज्जत काढायला आलात का तुम्ही? अहो, मी तुमचं जावई होणार तिच्यावर लग्न करायची मला. काय? मी आणि तुझ्या सोबत लग्न करण स्वप्न बघ फक्त. तुम्हाला वाटलंच कस काय मी तुमच्याशी लग्न करण म्हणून ना? मुला का माझ्याकडून फोन घेतलाय तुला किती मोठा मोबाईल घेऊन दिलाय का? पैसे दिले 70,000 दिले तुला थोडं थोडं नाही दिलेलं. उपकार केला का घेऊन दिला म्हणून ना? अगं तू काय लोकांचे पैसे द्यायला काय होतं मग? हे करतात लोकांचा तुला दिलेला का माणसे? लोकांचं काय झालं? मामी तुमचं दुखत होतं. ती म्हणली तुम्हाला अटॅक आलाय, तुम्हाला दवाखान्यात नेलं, तुमचं पोरगं तुम्ही गेला दवाखान्यात एवढं सांगितलं त्याला. म्हणून मी येतो दवाखान्यात. हर्षल बरं झालं तू आला. साहेब आले होय. तू काय हर्षल करतो? ह्यो काय प्रकार आहे आता? हा? हो, मी सांगतो तुला तू थांब टेन्शन नको घेऊ. काय टेन्शन? अरे पोरगेच तिचं फोन. काय नाही, आपली पोरगी माहिती ना तुला, माझं लक्ष असतं पोरींवर. अरे हा पण मग हे आता ती मी मैत्रीण मित्र मैत्रीण ते तर मला माहिती ते लहानपणापासून. शिव आहे माझा मित्र. हा. आता आमच्या घरी तुला माहिती रोज भांडणं कशामुळे होते तर बचत गटाचं पैसे हा. मी एका नमुन्याला दिलं. आता तुझ्या आणि कालच सांगत होती. हा एका नमुन्याला दिली आणि त्या नमुन्याने हप्ता मी भरतो, त्या नमुने पैसे म्हणतो कर काय करायची ती. तो नमुना दुसरा कोण नाही, शिव नमुना आहे. अरे तुला लाज वाटायला पाहिजे. आमच्या बायाच्या किती भांडणं होते त्या बचत गटाच्या पैशाहून. ऐका की पण मी माणसीला पैसे दिले ह्याचा काय संबंध आहे? पण पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा की शिव म्हणला तुला पैसे कसं काढायचे तसं काढ, नाही तर मी तुझ्या केस देईन. मग आता ह्याला पोलीस लालच दाखवले, कशी लाळच गाळली आणि माणसाची तुला चाल माहित नाही होय. मग आता बघ, आता मी तुला सांगणार होतो म्हणलं आज सांगावा.
आता हिचा आधार घेतला आणि काढले ह्याचे पैसे पैसे काढलं 50च्या जागा 80 काढलं आणि ठेव एक फोन माझा फोन फुटलाच होता सर तिकडे अरे तुला बरं. मानसी लागा असलं खापायचं नाही लागा तुला नका खपा ना. पचन का अहो तुम्हाला पचलं नाही पाहिजे लोकांचे पैसे घेतले मग त्याला टायमिंग वर द्यायला नको का लाज कोणाला वाटली पाहिजे का अरे काम भाऊ करत? तुलाच लाज वाटायला पाहिजे ना. अरे त्याने आमच्या बचत गटाचा सगळा अख्खा बायांचा हप्ता दिला मला म्हणे काकू तुझ्या भरोश्यावर नेतो पटकन तुला आणून तुझ्या देतो. पोरीने किती वाईट वागली आहे असं कोणाबरोबर वागतात का मग मग तेच ना असं कोणाबरोबर वागतात का ते स्वतःची स्वतः लाज वाटली पाहिजे आपण पुढच्या वर कसं वागतोय अरे पण तू पोरगी बघून पैसे दिले त्याचेच तेव्हाच मिटून टाकले असते तर एवढं कारनामा घडला असता आता का? मी जे जगून पैसे घेतले तर त्याला मी काय म्हणायचं आता तुझं तू बघ की आता माझं पैसे निघले विषय संपला कसं कोणाला काढलं लगा आता आणि परत जर ह्यो दारात आला तर काकू सांगतो मी तुला गाडी घेऊन जाईन डायरेक्ट पोलीस स्टेशनला नावाने केस देऊ मग काय बघू तर? आता काय आता माणशी निम तरी पैसे दे की मी त्या माणसात देऊन टाकतो मी कुठून देऊ पैसे रुपया भेटणार नाही ती सगळे पैसे माझ्याकडे आणि जर परत जर पोलीस स्टेशनच्या बांधकडे केल्या तर केस कशी टाकायची नाही मी तुला सांगतो आणि टायर मध्ये घालून हाणायला लावतो तेव्हा तुला कळेल बरं तेवढा मोबाईल तरी दे की माझा आता निघ निघ इथून. यार माणसीला का माझं नाव घेऊच नको हे चल. तोंडातून तुझ्या सोबतच तुझ्या नाही. तोंडाकडे तरी बघेन का लागला ही कराय प्रेमाच्या मग काय गोष्टी तर? अरे पण हे असं कशाला करायचं तुम्ही जाऊन दे काकू झालं गेलं आता विषय काय आहे आता तू तिला हे केलं त्या दिवशी मी म्हणलो की बाबा म्हणलं मला आता शेवटचा पर्यायच नाही मदत कर तर आता कशी बशी आता तिने हा म्हणली तो आम्ही आधी तुम्हाला सांगायला पाहिजे होतं, पण तुम्हाला न सांगता आम्ही केलं अरे पण मला तर जसा चक्कर बसला ना त्या पोराचा ऐकून मोबाईल दिला आणि गप्पा केल्या आणि भेटलो आता ती गप्पा फिप्पा काय नाही फक्त आम्ही प्लॅन केला हा. प्लॅन नुसार पैसे काढले मी तरी म्हणलं माझं लेकरू एवढं कसं काय वाया जाईल हाणून फिरून नको तिला आणि परत ते आलं तर मला सांगा आता ती काय येऊ शकत नाही आपलं पैसे निघले विषय संपला ते आता आहे पण त्याने बी असं नव्हतं ना करायला पाहिजे जाऊन दे आता ती पैसे गटाचं भरून टाक पण त्याच्या बाकीचे देऊन टाक ते लय तळतळ करतो अजिबात रुपया नाही आपण संध्याकाळी पार्टी करू 2 किलो मटण आणतो प्युअर बोकडाचं हा. हा आणि पार्टी करू आणि ती बाकीच्या बचत गटाचे पैसे याचा सगळं सगळं हा भरून ते टाकतो. भरून टाक बाबा त्या बायाने जसं माझं डोकं खाल्लंय 4 महिने माझे बोकर महिना मी लोकांच्या इटपटीव कामाला जाऊन ती पैसे हप्ता भरतो यार मग काय जाऊन दे ना आता पैसे भेटले ना मग काय करायचं जाऊन दे जाऊन दे चला हा. आता ना काय करू अजून जर जातो. कोणा कोण काढायचे असेल तर सांग ए, तू हेच धंदे कर काय, आता. आपण काही नसले तर आपलं फक्त हा. त्याला काढले लोकांचं नको आपल्याला आणि होय घरात घे अभ्यास करून ते भांडे घेते मी चोळून बरं घे तू. येडे आहेत बाई लेकरं आताचे लयच अवघड आहे चला
अगं तू अशा काय कुठं करते करते कुठाने, हा? सगळे पैसे खाल्ले काय? काय पैसे खाल्लं लोकांचं बचत गटाचं इकडं लोकांचे पैसे देत नाही, बचत गट आम्ही घेतला होता आणि बचत गट आम्ही तुझ्या- खाऊन टाकला की अख्खा. हा. मारायला पाहिजे हा? तो माणसाला मग है ना दादा बरोबर ओके ना हा ओके ओके दादा ओके दादा दोन ओके ओके दादा बंद कर ना ते